नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.4 याच्यामधला 5वा प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न आहे बघा, y चा वर्ग प्लस 1/3y बरोबर 2। आता या ठिकाणी 1/3 हे बघितल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना वाटते की हे गणित खूप अवघड आहे, परंतु काहीच नाही। या 3 ने काय करायचं, दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला काय करायचं तर गुणायचं। तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा त्याला गुणायचं आणि नंतर त्याचं सामान्य रूपामध्ये आणायचं, म्हणजे ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपामध्ये आणून सूत्राचा वापर करून सोडवायचं, तर ते सोपं जाते। तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा काय करू आपण, तर 3 ने दोन्ही बाजूला या ठिकाणी काय करायचं गुणायचं। तर 3 ने गुणल्याच्या नंतर या ठिकाणी काय होते, 3y चा वर्ग होते। त्याच्यानंतर या ठिकाणी 1y आणि या 3 ने या 2 ला गुणल्याच्या नंतर 3 दोन्ही काय होते तर 6 होते। आता हे जे समीकरण मिळालेलं आहे, हे मिळालेलं जे समीकरण आहे ते ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपामध्ये आपल्याला आणायचं आहे। म्हणून हे प्लस 6 जे आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचे, -6 होतील। म्हणून 3y चा वर्ग प्लस 1y आणि इकडे घेतल्याच्या नंतर -6 बरोबर 0। आता आपण याच्या म्हणजे या समीकरणाशी तुलना करायची। आता कशासोबत, तर ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 यांच्याशी। म्हणून 3y चा वर्ग प्लस 1y मायनस 6 बरोबर 0 ची काय करायची तर ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 ची तुलना करू। मग आता या ठिकाणी तुलना केल्याच्या नंतर a ची किंमत म्हणजे 3 आणि b ची म्हणजेच y चा सहगुणक काही नाही म्हणजे काय असतो तर 1 असतो। तर b ची किंमत या ठिकाणी 1 मिळते आणि c ची किंमत काय आहे तर -6 आहे। तर या येथे काय करायचं तर a b c च्या किमती काढून घ्यायचं। a बरोबर 3, b बरोबर 1 आणि c बरोबर -6। तर या ठिकाणी a b c च्या किमती काढलेल्या आहेत आपण, तर ह्या काढलेल्या किमती b चा वर्ग -4ac या सूत्रामध्ये ठेवायच्यात। तर सूत्र आहे बघा, b चा वर्ग -4ac। तर b ची किंमत आपल्याला या ठिकाणी 1 आहे, 1 चा वर्ग -4 गुणिला a ची किंमत 3 गुणिला c ची किंमत -6 असल्यामुळे ती कंसात घ्यायची -6। आता या ठिकाणी काय करू आपण, 1 चा वर्ग करायचं, हे मायनस आणि हे मायनस काय होते तर प्लस। तर 4 त्रिकम 12 आणि 12 सकम काय होते 72। तर या ठिकाणी यांचा गुणाकार केल्याच्या नंतर 72 येते आणि यांची बेरीज केल्याच्या नंतर 1 + 72 73। म्हणजेच आपल्याला b चा वर्ग -4ac यांची किंमत जी आहे ती काय मिळालेली आहे 73। आता काय करायचं तर सूत्राचा वापर करायचं, म्हणजे सूत्र पद्धतीनुसार सोडवायचं आहे। आता या ठिकाणी बघा, सहगुणक y असल्यामुळे आपण या ठिकाणी घ्यायचं y बरोबर काय येते -b प्लस मायनस त्याच्यानंतर वर्गमुळात b चा वर्ग -4ac हे जे सूत्र आहे भागिला 2a, म्हणजेच -b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग -4ac भागिला 2a हे जे सूत्र आहे, या सूत्रामध्ये काय करायचं, ह्या किमती ठेवायच्यात पुन्हा। म्हणून या ठिकाणी b ची जी किंमत आहे ती b ची किंमत काय आहे तर 1 आहे। म्हणून -1 प्लस मायनस वर्गमुळात, आता या ठिकाणी b चा वर्ग -4ac यांची किंमत आलेली आहे 73। तर या ठिकाणी ठेवायची ती 73 भागिला 2 गुणिला a ची किंमत ठेवायची, a ची किंमत आहे 3। तर या ठिकाणी ठेवायची ती 3। म्हणून -1 प्लस मायनस वर्गमुळात 73 छेदस्थानी काय ते त्यांचा गुणाकार करायचं, 3 दोन्ही 6। म्हणून आता या ठिकाणी आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे। तर y म्हणजेच एक वेळेस प्लसमध्ये घ्यायची आणि एक वेळेस मायनसमध्ये घ्यायची। म्हणून y बरोबर -1 प्लस वर्गमुळात 73/6 किंवा y बरोबर
दुसरी किंमत घ्यायची -1 मायनस वर्गमुळात 73/6. तर ही काय आहे तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणून ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अशा पद्धतीनुसार आपण हे 5वं जे उदाहरण आहे ते सहजपणे म्हणजे सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. यानंतर